तामिळनाडूच्या राजकारणात सध्या एका नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. ते नाव म्हणजे विजय थलापती. अभिनेता म्हणून कोट्यवधी चाहत्यांच्या मनावर राज्य करणारा विजय आता तामिळनाडूचा मुख्यमंत्री आहे. आणि विशेष म्हणजे त्याच्या सरकारला आता 100 दिवस पूर्ण होत आहेत. त्यामुळे गेल्या 100 दिवसात विजयने नेमकं काय केलं, त्याच्या कारभाराचं कौतुक का होतंय आणि तामिळनाडूसाठी त्याचा पुढचा ॲक्शन प्लॅन काय आहे, हे जाणून घेणं महत्त्वाचं ठरणार आहे. 10 मे 2026 रोजी जोशिपा विजय यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी शपथ घेतली. त्यांच्या विजयामुळे जवळपास 6 दशकांपासून सुरू असलेली डी-एम-के आणि ए-आय-ए-डी-एम-के या दोन प्रमुख राजकीय शक्तींचं वर्चस्व मोडलं. टी-व्ही-केने 234 पैकी 108 जागा जिंकत सत्ता स्थापन केली आणि विजय तामिळनाडूचे मुख्यमंत्री झाले. पण मुख्यमंत्री झाल्यानंतर विजयसमोर आव्हानं कमी नव्हती. अभिनेत्याला प्रशासनाचा काय अनुभव, असा सवाल विरोधकांकडून उपस्थित केला गेला. त्याच्या शिक्षणापासून ते मोफत योजनेच्या घोषणापर्यंत अनेक मुद्द्यांवर टीका झाली. मात्र विजय सरकारने या टीकेला उत्तर देण्यासाठी थेट कामावर भर दिल्याचं चित्र दिसत आहे. पहिल्या दिवसापासूनच सरकारने महिला सुरक्षा, वीज, युवक कल्याण, सामाजिक सुरक्षा आणि विकास कामांवर लक्ष केंद्रित केले. शपथविधीनंतरच घरगुती ग्राहकांसाठी मोफत वीज आणि महिलांसाठी सुरक्षेसाठी विशेष यंत्रणेसह काही महत्त्वाच्या निर्णयाची घोषणा करण्यात आली होती. आणखी एक मोठा मुद्दा म्हणजे गुंतवणूक. विजय सरकारच्या पहिल्या मोठ्या गुंतवणूक उपक्रमात विविध क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीचे करार करण्यात आले. परदेशी गुंतवणूकदारांसोबत झालेल्या करारामध्ये एकूण जवळपास 67,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पाचा समावेश असून 1 लाखाहून अधिक रोजगार निर्माण होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. शेतकऱ्यांसाठीही सरकारने कर्जमाफी आणि मदतीच्या योजना पुढे आणल्या आहेत. 100 दिवसाच्या निमित्ताने सरकारने शिक्षण, आरोग्य, रोजगार, महिला सक्षमीकरण आणि सामाजिक सुरक्षेवर आधारित अनेक योजनांचा आढावा मांडला आहे. म्हणूनच विजयच्या समर्थकांकडून आता एक वेगळीच तुलना केली जात आहे. मुख्यमंत्री म्हणून पारंपरिक राजकारणासारखंच नाही, तर एखाद्या कॉर्पोरेट सीईओ प्रमाणे डेडलाईन प्लॅनिंग आणि एक्झिक्युशन वर विजय भर देत आहे, असा दावा वृत्तांकडून मिळाला आहे. मात्र दुसरी बाजूही तितकीच महत्त्वाची आहे. विरोधकांनी काही निवडणूक आश्वासने अद्याप पूर्ण झालेली नसल्याची टीका केली आहे. त्यामुळे 100 दिवसाचा वेग हा कायम विकासात बदलतो का, हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे. आता प्रश्न एकच, अभिनेता म्हणून प्रचंड लोकप्रिय असलेला थलापती विजय मुख्यमंत्री म्हणूनही तितकाच यशस्वी ठरणार का? पहिले 100 दिवस तर त्याने पूर्ण केले आहेत, पण खरी परीक्षा आता सुरू झाली आहे. धन्यवाद.